नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 1 मे, महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज राज्यात वारे वाहतील, त्यापैकी खान्देश, नाशिक, मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बेळगाव यात दिलेल्या विभागात किंवा दिलेल्या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज राज्यात दुपारनंतर सांगली, बेळगाव तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी तसेच पूर्व विदर्भात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. राज्याच्या इतर भागात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असे राहील. तसेच दिनांक 2 मे ते 4 मे या तारखेदरम्यान पूर्व विदर्भात काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वाटते आहे. तसेच मी कालच्या अंदाजात सांगितले होते की दिनांक 6 मे पासून राज्यात जास्त ढगाळ हवामान राहील, पण पावसाबद्दल बातमी देण्याचे राहून गेले होते. ती बातमी मी आज देत आहे. दिनांक 7 मे रोजी गोंदिया, गडचिरोली तसेच दिनांक 8 मे रोजी पूर्व विदर्भात काही ठिकाणी तसेच यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी तसेच दिनांक 9 मे रोजी विदर्भात तसेच नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह काही ठिकाणी तुरळक ते हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. सदर अंदाज हा काही दिवसानंतरचा असल्यामुळे वातावरणातील बदलामुळे यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता राहील. तसेच आज जळगाव, धुळे, सोलापूर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी तसेच विदर्भात तसेच परभणी, नांदेड या जिल्ह्यात तापमानात वाढ राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंशापर्यंत राहील. तसेच विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी तापमान 42 ते 43 अंशादरम्यान राहील. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात तापमान 33 ते 35 अंशादरम्यान राहील. राज्याच्या इतर भागात तापमान 36 ते 40 अंशादरम्यान राहील. मित्रांनो, मी गेल्या आठवड्यात सांगितले होते की उष्णतेची लाट दिनांक 30 एप्रिलपर्यंत राहील. त्यानंतर तापमानात चढ उतार पाहायस मिळेल असे सांगितले होते. पण 2 दिवसापूर्वी राज्यात तापमानात मोठी वाढ होईल असे सांगितले जात होते. त्यामुळे मी राज्यातून सर्वात प्रथम दिनांक 29 एप्रिल रोजी पुढील काही दिवसाच्या तापमानाबद्दल माहिती दिली होती व सांगितले होते की तापमानात घट होण्याची शक्यता राहील. त्याप्रमाणे सध्या राज्यात साधारण 2 ते 3 अंशाची घट पाहायस मिळत आहे. म्हणजे मी दिलेला अंदाज 100% खरा ठरला आहे. तसेच दिनांक 4 मे पासून राज्यात पुढील काही दिवस रात्रीच्या व दिवसाच्या तापमानात अजून घट होण्याची शक्यता राहील. रात्रीच्या तापमानात बरीच घट दिसून येईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.